आज आपल्या दुकान समोर मोठा ऍक्सिडेंट होता होता वाचला। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या मिनी व्लॉग मध्ये। आपल्या चिनूला आपण टाटा करून निघालो होतो आपल्या दुकानच्या दिवशी। आपलं दुकान रोड टच असल्यामुळे आपल्या दुकानात कंटिन्यू धूळ धूळ होत असते, त्यामुळे आपण दुकानला झाडू कमी आणि ब्लोअर जास्त मारत असतो। दुकान आवरून आपण मस्त देवपूजा वगैरे करून घेतली। थोड्या वेळ निवांत बसून बघितलं तर काय समोर एक ट्रक आलेले होते। समोर जाऊन बघितलं तर काय आपले छोटू पीटर मस्त त्याच्या पाट्या बिट्या रिपेअर करत होते। तेवढ्यात आरडाओरडचा आवाज यायला लागला। मग बघितलं तर काय इथं मोठा ऍक्सिडेंट होता टाळला। पण त्या बिचाऱ्या ट्रकवाल्याची तरी काय चूक असणार, कारण ते ट्रक मध्ये बसल्यावरती त्यांना बाकीचे हिडन स्पेसच दिसत नाही। तुमच्या भावाला सकाळ सकाळी गिझरची कंप्लेंट आली होती, मग तुमचा भाऊ निघाला बॅग वगैरे घेऊन। लोकेशनवर पोहोचतात तुमच्या भावाने केली ऑपरेशनला सुरुवात। 5 वर्षापासून या गिझरला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण अचानक याच्या सर्किटला प्रॉब्लेम। मग काय गिझर खूप दिवसापासून खोललेलं नव्हतं, मग सर्व्हिसिंग वगैरे आपण त्यांची करून घेतली। आता तुम्ही बघू शकता गिझर एकदम ओके कंडिशन मध्ये चालू झालंय। आपल्या कस्टमर कडून पेमेंट वगैरे घेऊन आपण निघालो होतो आपल्या सार्थक भाऊला फोन बघण्यासाठी। नाशिक मध्ये बुधवारचा बाजार असल्यामुळे तुम्ही बघू शकता गर्दी। आपलं नाशिकचं 5 नंतर वातावरण एकदम मस्ताना असतं, तुम्ही बघू शकता। त्याच्यात मेन रोडला आल्यावरती हा गर्दीचा किस्सा। मेन रोडला आल्यावरती आपल्या आकाश भाऊच्या दुकानावरती आलो। भाऊने आपल्याला मस्त कडक मध्ये चहा पाजला। आपण आलो मेन रोडला फोनच्या दुकानात। इथे एक से बढ़कर एक फोन होते। भाऊने बघितला सॅमसंग Z Fold। मग काय थोडा विचार केल्यानंतर भाऊला म्हटलं तुला ट्रेडिंगचा सेटअपच घेऊन देतो।